आज या एपिसोड मध्ये आम्ही सगळे ऑथेंटिक याचे फेवरेट जागेवरती फिरणार आहोत, जो लहानपणापासून खातोय. एमजी रोड मध्ये, एमजी रोड मध्ये, खास एमजी रोड, खास एमजी रोड मध्ये. सो ही एमजी रोडची खाऊ गल्ली आहे मित्रांनो. हे बघ आहे, तुला सगळं टेम्पटिंग होणार आहे, हे तू स्वतःसाठी घे नंतर. चालेल चालेल. हा आता आपल्याला खायला आपण शूटिंग झाल्यावर परत आत येऊ. चालेल हा मग घेऊयात, पण आता आपल्याला खायला शूजबेरी हे माझं रेकमेंडेशन आहे. आणि हा एपिसोड माझ्या रेकमेंडेशनने चाललाय बरोबर. हो, कारण ह्याच्याच आपण लहानपणीच्या जागी आलेलो आहोत. येस, माझी लाडकी कयानी बेकरी, माझी सगळ्यात फेवरेट बेकरी आहे पुण्यातली. सो आपल्याकडे मस्त नानकटाई आली आहे. शूजबेरी, नानकटाई नाही भाई. शूजबेरी आलेली आहे. काय मुद्दा सांग, प्रकार तो त्याला नाही मुद्दा सांग मला. मला हे बुडवायला पाहिजे काहीतरी. बुडवायला आपण पुढे जाऊन कॉफी घेऊयात. त्या निमित्ताने त्या गल्लीतलं मी जे आर्किटेक्चरचं सांगत होतो तेही दाखवतो. खूप आवडतं. आणि मग तिथे कॉफी पीत बुडवत खाऊया. चालेल चालेल. आता कॉफी आलेली आहे. हा, कुठेतरी एक शांत कॉर्नर शोधून. इथे गार्डन आहे, जायचं काय बाजूला? बघूयात आज जाऊ देतात का. पास झाला टाइमपास तुमचा, हा शॉट घे तो शॉट घे. तुला सांगतो काय आहे, हा माणूस फूड क्रॉलला येताना नाश्ता करून आलाय. मी असंच आलोय, मला वाटलं खायचं नसतं. मी एक्सपिरियन्स आहे ना खाऊ गल्ली मध्ये. त्यामुळे आता मी पहिलं अन्न आज पोटात जे जातंय ते आहे, अन्न जाता सुखी बाबा. हे पण घे. नाही एवढं पडत नाही म्हणून तर मी डिप केलंय. कॅनीला तुम्ही खात नाही, तुम्ही किस करता. हो, कयानी हे प्रेम आहे मला वाटतं. ह्याच्यासाठी म्हणून मी बुडवून खातोय. कयानी हे बुडवायची गोष्ट नाही. वाव, म्हणजे कयानीची काय काय ह्या गोष्टी आहेत ना मुंबईतून मिळतात, पण त्याला जे गरम गरम खाण्यात मजा आहे, फ्रेश बेक्ड जे म्हणतात ना, त्यातली मजा माहिती काय आहे, तुपाचा गेम आहे. तो तिकडे आल्यावर कुठलीही तुपात बनवलेली गोष्ट 2-3 दिवसांनी हो मजा नाही येत बरोबर. नाही, ते असं हे लागतं, चिकट लागायला लागतं. आणि दुसरी गोष्ट मध्ये काय, आता मी दुसरी घेतली ना हातामध्ये, याचं पूर्ण बेक केल्यामुळे रंग वेगळा आहे. फक्त रंग वेगळा, किती वेळ हात आहे, कुठला बॅच आहे त्याच्यावर. हे जे असं सगळं भोकं आहेत ना त्यात, त्याने ते विरघळत आहे. किती खाल्ले? 3-4. हा 5वा आहे लास्ट. पण डोसा खाऊन आलेला आहे. हो, आणि आपल्याला वडापाव खायचा आहे, आपल्याला बर्गर खायचा आहे, सँडविच खायचे, आपल्याला वेफर्स खायचे, ढोकळा खायचा आहे. हो, तरी तुला अजून एक बिस्किट हवंच आहे. हो, जाऊ एक कोपऱ्यात जाईल कुठेतरी माझ्या. तुझ्याकडनं आहे की नाही सांग पटकन आता. माझ्याकडनं या डिशला गोल्डन थम्सअप. गोल्डन थम्सअप. चला, गोल्डन थम्सअप आहे. मला मिळालेला आहे पुण्याला गोल्डन थम्सअप. तुमच्या रेस्टॉरंटसाठी किंवा तुमच्या कॅफेसाठी, तुमच्या स्टॉलसाठी, रस्त्यावर कुठेही आम्हाला काही आवडलं तर भाटुपाकडनं गोल्डन थम्सअप देणार आहोत. हा जर का तुम्हाला मिळवायचा असेल आणि तुमची इच्छा असेल की आमच्या भाईने येऊन तुमच्याकडे खावं, तर भाटुपाला एकतर सबस्क्राईब करा, भाटुपाला मेसेज पाठवा, डीएम करा. पण चांगलं असलं पाहिजे, चांगलं असलं. गोल्डन थम्सअप आम्ही असं पैसे विकत घेऊ शकत नाही. तुम्ही गोल्डन थम्सअप पहिलेच सांगतो, आम्ही पैसे देणार त्या खाण्याचे आणि मगच देणार. मिशलिन स्टार वाजतात वगैरे ठीक आहे, पण गोल्डन थम्सअपला भीट नाही पाहिजे. जगात बारीक, पुण्यातली जगात बारीक. स्ट्रॉबेरी मस्ट ट्राय. हे ई-स्क्वेअर म्हणजे एका मल्टिप्लेक्स कंपनीने सिंगल स्क्रीन थिएटर चालवलंय. आहे का पहिलं थिएटर आहे काय? पहिलं नाहीये, पण वन ऑफ द ओल्डेस्ट थिएटर आहे भारतातलं. काय त्याचं स्ट्रक्चर सुंदर आहे यार. इकडे नाज नावाची एक जागा होती इराणी. माझ्या लिस्टवर ते टॉप असतं जर का नाज इथे असतं तर. मला माहित नाही की तेच समोसे इथे मिळतात का. पण आपण तेच समोसे का एकदा चेक करायचं. जर पट्टी समोसा असेल तर प्लीज पट्टी समोसा करूयात आपण. चला. एक व्हेज समोसा, एक चिकन समोसा. बघितलं तर एकदम थिन पट्टी आहे ही एक. बरोबर, ती फिरवतात अशी अशी. आपला समोसा जो असतो तो गोल असतो, त्याच्यामध्ये भरतात आणि मग ते त्रिकोण कॉर्नर. ही बहुतेक तरी माझ्या मताने इराणी पद्धत आहे, टर्किश इराणी पद्धत आहे, जे पेस्ट्री म्हणून विकायचं आहे. आणि तिथूनच आलाय. समोसा भारतीय नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं. पंजाबी आहे, अजिबात नाहीये. काही घेणं देणं नाही पंजाबशी. हे टर्की आणि इराण साईडनी त्या साईडने आलेलं आहे. आणि त्यांची पेस्ट्री सारखं आहे हे. अच्छा, जसं पफ पेस्ट्री असते ना आपल्या तसं. आणि त्या पट्टीमुळे त्याला लेयर्स येतात. प्रत्येक घासामध्ये ना लेयर्स येतात त्याला. तर आपण नुसता खाऊयात. मी ही कड खातो, तू ही कड. आणि उघडून दाखवूया आपण. खाऊ ना.
हा पण उघडू असतं ना मध्ये. नाही मग ते तुटेल, त्याची गंमत असंच आहे. आणि हो. मी एक घास घेतल्यावर दाखव, पण दाढी बिडी आपली सांभाळायला लागेल म्हणून मी करतो व्यवस्थित. मी रिस्क घ्यायला तयार आहे. जाऊ का पुढे? नाच आहे तुझ्यावर मला. नाच आहे ना. पहिला बाईट मध्ये पट्टीचा समोसा आणि साधा समोसा, हा आवाज आहे होपफुली ह्याच्यावर कॅप्चर झालाय. मसाला नाही आहे, घरगुती आपल्या सगळ्या भाज्या, कांदा, चिकन धीमा करून अत्यंत लाईट टेस्ट असते. तू खाऊन बघ, हा नाच सारखाच आहे, या एरियातला फेमस समोसा, त्या टाईपचाच समोसा आहे. जरी माझी जीभ भाजली असली माइंड ब्लोईंग ना, माइंड ब्लोईंग. म्हणजे ना हा मसा म्हणाला ना की त्याच्यामध्ये काय असे मसाले नाहीत. काय, मला तर गोल्डन थम्सअप आहे, गोल्डन थम्सअप आहे. कारण मी पण, मला स्पायसी समोसे आवडत नाहीत. हे जास्त परफेक्ट आहेत, बॅलन्स समोसा आहे. हे विक्ट्री टॉकेजच्या गल्लीमध्ये लागून इथे अख्तर समोसा आहे. आम्ही असं खरं तर प्लॅन मध्ये नव्हतो घुसलो, पण अप्रतिम चिकन समोसा खाल्ला म्हणून आम्ही गोल्डन थम्सअप मिळालाय. तिकडे तो गोल्डन थम्सअप आहे. तुम्ही जर का इकडे आलात, त्या गोल्डन थम्सअप बरोबर स्वतःचा फोटो काढा, आम्हाला टॅग करा, आम्ही तुमची स्टोरी नक्की शेअर करू. रविवारपेठ, रास्तापेठ या एरियाचा फायदा असा आहे ना, इथे तमिळ लोक आहेत, भोरी लोक आहेत, मराठी लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत आणि प्लस त्याला ब्रिटिश इन्फ्लुएन्स पण. ते अख्खं भरलंय कौल झाड, वाटतं बघ कौल. ती बिल्डिंग जशी आहे किंवा हे मी अशा प्रॉपर ह्या पुण्यात वाढलंय. ते इमॅजिन कर, मग आता जसं पुणे आहे तिकडे राहावंसं का वाटेल. खरं यार, प्रत्येकाला हे पण, प्रत्येकाच्या कौलाला पण स्वतःच हे आयडेंटिटी आहे तिथे वरती. त्याचा पडदा पण बघ ना केवढा भारी आहे. काय विंडोचा फ्रेम आहे रे सुंदर. ते वरचे दोन हे बघ, हेच ना, प्रॉपर स्ट्रक्चर मिक्स आहे. म्हणजे आता हे बाहेरचं जे वाड्यासारखं आहे ते ब्रिक वॉल, रेड ब्रिक वॉल, आर्चेस आहेत ते पण आपले इंडियन वाटतात, पण वरचं एकदम फुल विक्टोरियन किंवा इस्लामिक वाटतं. काय बाजूला एकदम जुनी बिल्डिंग, जी पहिली सोसायटी असतात ना, ते आर्ट डेको आहे. हे आर्ट डेको आहे पूर्णपणे. मी म्हटलं इथे मिळतात, पण गार्डन वडापाव, गार्डन कुठे आहे? ते पुढे गार्डन, त्या गार्डनच्या बाहेर ऍक्च्युली त्यांचा ठेला लागतो. ओके, म्हणून गार्डन वडापाव नाव पडलं. पण ते इथून बनवून गरम गरम नाही. एक मला महत्वाची थिअरी मांडायची. बोल. माझ्या मताने जे वडापाव चुरा देत नाहीत ना बरोबर, त्यांना कुठलाच थम्सअप देऊ नये. काहीच नाही. ते आपलं खायला घालतात, त्यांचं काम असल्यासारखं आणि चालू. त्यांना वडापाव काय माहितीच नाही काय प्रकार आहे तो. विदाऊट चुरा जे खायला घालतात. हा काय चुरा आहे रे मस्त. आम्ही याला शेंडे म्हणतो. आम्ही वड्याची पिल्ल म्हणतो. शेंडी. मला ना ते ऍक्च्युली तसा गोल गोल असतो ना चेंडू का वडा, तो बिलकुल नाही आवडत. वडापावसाठी असाच चपट वडापाव असला पाहिजे, वडा असला पाहिजे. करेक्ट आहे. आता पावात बरोबर पकडता येतो. बर्गर सारखा. त्यामुळे आम्ही हे खाणार आहोत आणि नंतर अमेरिकन वडापाव, बर्गर खाणार आहोत. कुठे ते कमेंट मध्ये लिहून सांगा. कॅम्प मध्ये ओजी म्हणतात त्याला. कळलंच असणार तुम्हाला. चला, सो घेतलेला आहे ना घास. छान वडापाव आहे, खूप छान वडापाव आहे. म्हणजे मला ना जे म्हणतो ना की आपली जी भाजी आहे ना, जी भाजी, हे अशा भाज्या मला खूप आवडतात. घरची भाजी म्हणजे ह्याला तो महाराष्ट्रीयन जो एक येतो ना स्वाद, तो आहे नक्कीच. पुण्यातला बेस्ट आहे. हा, पुण्यातला माझ्या मताने. मी अजून बाकीचे खाल्ले नाहीत पुण्यातले, तर मी कमेंट करून सांगा अजून कुठला बेस्ट तुम्हाला वाटतो गार्डन वडापाव सोडून. मी ट्राय करीन ते. मला कीर्तीचा जसा आवडतो ना, हा, तो माझ्या दृष्टीने मुंबईतला जगात आहे. कीर्तीचा वडापाव तुला नाही, पण कीर्तीचा वडापाव मला असाच वाटतो. मग मे बी हीच माझी टेस्ट आहे. हा, होतं मला कळलं. हा, या वडापावला माझ्याकडनं थम्सअप आहे. जर तुम्ही पुण्यात आलात आणि जसं सारंग म्हणतो की पुण्यातला सर्वात बेस्ट वडापाव हा आहे, नक्की येऊन ट्राय करा. मी पण माझ्याकडनं थम्सअप. कारण मुंबईत जसा वडापाव मिळतो तसा पुण्यात मिळत असणार, नवीन ठिकाण असणार, कमेंट्स मध्ये लिहा, पण तसा मिळत नाही. माझ्याकडनंही थम्सअप. चांगला आहे. सो आलात तर स्टिकर बघा आणि बिंदास खा. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, ते माहित नाही गाणं. हा जो कॉर्नर आहे ना,
ह्याच्या पुढचा कॉर्नर इकडे नाज बेकरी होती. बेकरी म्हणण्यापेक्षा ते इराणी कॅफे कशा असतात हा, हा, ना, तसं होतं नाजचं. ते बंद पडलं. मला आत्ता अश्विनीचा दावा आहे ही नाज बेकरी तीच बेकरी आहे. 1938 म्हणजे ही तीच असण्याची शक्यता खूप आहे. आणि डोक्यावरती केक घेतलाय हा वाल्यांचं इथे दिसतोय. हो. हा आहे? पट्टी समोसा आहे. पट्टी समोसा. मला काहीतरी म्हणायचं आहे. बोल ना. हा मला नाही वाटत तो सेम आहे. म्हणजे तो वाला नाच नाही आहे. मला नाही वाटत. तो एक तर साईजने छोटा होता, पट्ट्या खूप होत्या, जसं तिकडे होतं ना लेअर होते हा, हा, पफ हा. पेस्ट्री एक आतलं हे बघ इथेच जाणवतंय मला. हो दिसायला लागलं ते. हा. हे काय इथे दिसतं ना. आपण तरी सुद्धा आलाय तर खाऊन बघूया आता. बरं. एवढं नाज हमे हे नाज जे हिंद पे ते हे आहे की नाही. व्हेज खाऊ? खाऊन बघूयात. हा. कदाचित चवीला सेम असेल, कदाचित तू त्यांचं- पहिला खाऊ मग तुला चव माहिती आहे. हा ट्राय करूयात. आयटम सिमिलर आहे. हा चिकन आहे की व्हेज आहे? Veg आहे. व्हेज आहे. हा. आयटम सिमिलर आहे हा. पण हा तर 100% आहे. पण आत बघायचं. चवीला आणि आयटम मेन समोस्यामध्ये आपण बटाटा घातला. मिन्स चिकन आणि मिन्स व्हेजीज असंच असायचं. डेफिनेटली क्रंच चांगला नाहीये. हा. म्हणजे क्रंच हे नाहीच बनवून आहे. ठेवलेलं आहे. ओके. आज सकाळी बनवलं, आत्ता खायला घातलाय. पण भाजी हे खाऊन बघ. भाजी करेक्ट जशी पाहिजे ती भाजी आहे. हे असं झालंय ना की जेव्हा मला घरात भाजी खायला आवडत नाही तेव्हा आई जे तेव्हा आई जे बनवून एकत्र करून देते ना खायला, हा तो वाला आयटम आहे. पण हे भाज्या भरपूर आहेत. भाज्या बघ केवढ्या भाई आहेत. भाज्या भरपूर आहेत. म्हणजे माझ्या का माणूस ज्याला नॉनव्हेज एवढं आवडतं त्याला म्हणजे ही सजा आहे. पण चव छान आहे. वेगळा चव हो. करेक्ट आहे ना. नाही, मी सांगू, मला माहिती आहे की माझा शो अख्खी फॅमिली बघते, त्यामुळे आईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्याला मी थम्सअप देतोय. खूपच छान भाज्यांनी भरलेला समोसा मी फर्स्ट टाइम खातोय. एवढा भाज्या समोसामध्ये मी कधीच नाही बघितले. पुन्हा चिकन सुद्धा अप्रतिम चव. सगळ्यात महत्वाचं चिकनमध्ये बडीशेप आहे. हे तर इतकं ईस्ट युरोपियन गोष्ट आहे ना, बडीशेप टाकणं जेवणामध्ये. हा. तू पास्ता खाल्ला ईस्ट युरोपियन तर बडीशेप असते हो. जिऱ्याच्या जागी. हे मला हा समोसा ना हळूहळू आवडायला लागलाय. मलाही दोन्ही आवडायला लागलं. माझ्या मताने फक्त जर फ्रेश दिला असता ना हा आपल्याला, हा. त्या ह्याच्यामध्ये गरम करून नसता दिला तर पण मी actually हा गर्दी मला- गर्दी नाही म्हणून या लोकांनी बहुतेक हम्म, तुझ्या का लोकांना माहिती नाही का ते नाच इथे आहे. हा त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. हा. जर तुम्हाला जुनावाला नाच शोधायचं असेल तर ते आम्ही शोधलेलं आहे जे इकडे आहे. हम्म. आणि बहुतेक चव तर मी जी व्हेज खाल्ली चव अप्रतिम होती. फक्त त्याचं ते म्हणतो असं की आवरण जे पट्टी. कव्हर असतं त्याचं ते क्रंची नव्हतं, जे पट्टीचं असलं पाहिजे. असलं पाहिजे. आता ते हे होत चाललंय. आता मी चिकन वाला खाऊन बघतो. चिकनची चव अप्रतिम आहे. हा बेटर आहे. चवीला हा बेटर आहे 100%. तेच सांगतोय. मग पण जर मी त्याला गोल्डन थम्सअप दिलाय ह्याला तर द्यायलाच पाहिजे. हा गोल्डन थम्सअप डिझर्व करतो. काय फील आहे रे ह्याचा. तर जे सांगून ठेवायला आम्ही मागवलंय काला खट्टा हा. स्लशी, क्लासिक चटणी, क्लासिक चटणी आणि बटर चीज सँडविच. बटर चीज सँडविच आहे. कळलं गेम कुठे आहे. बटर आला की तो गेम होतोच त्याच्यामध्ये. ही जागा एवढी सुंदर आहे ना, मला त्याचा डेकॉर, त्याचं ॲस्थेटिक सेन्स, त्याचं आर्किटेक्चर, त्याची प्लेसमेंट ऑफ रेस्टॉरंट. तुमच्यासाठी जे मुंबईच्या लोकांसाठी जे बँड्रा आहे, हा आमच्या बँड्रा वेस्ट जे आहे ते हो. पुण्याच्या लोकांसाठी MG रोड आहे. हो. तो गल्लीचा भाग का बनवलाय, जरी हे पॅक बसून खायला जागा आहे तरी सुद्धा हे आता घे. फास्ट फूड आहे टू गो. आणि ही जागा पॅकिंग पण काय आली एकदम. ती एका तुला नुसतं फुटेल. रे. हा. काला खट्टा स्लशी. हादरला तसा. भाई तुझी कॉफी तू पी, मला नको. कॉफी उगीच मागवली. तुझी कॉफी. एवढा सुंदर स्लश कधीच नाही. नाही मी खाल्लं एकदम लहानपणी. स्लश मिळायचे ना भरपूर सारे. हा तो वाला स्लश आहे जो नॉस्टॅल्जिया वाला असतो ना की, आणि हा काला कट्टा फ्लेवर आहे रे.
खरंच खट्टा आहे, काय काला खट्टा फ्लेवर खरंच आहे. खट्टा आहे. अजिबात गोड नाही, साखर नाही, काही नाही, आंबट गोड. मला हे हवंय. मागू अजून एक, हे माझं आहे. आणि चालू करायचं चीज बटर सँडविच, दुसरं काही नाही त्याच्यात. एवढं सिम्पल. सिम्पल चीज आणि बटर आणि सँडविच. चीयर्स. चीयर्स. काय सॉफ्ट आहे रे. चीज की लोणी आहे. हे जीवन आहे, जीवन. जीवन घेतलंय थोडं आणि स्प्रेड केलं त्याच्यावर. याच्यामध्ये ना हे जे आजच्या गोष्टी आहेत ना ह्या एवढं सिम्पल. आणि हा जो काय आहे रे बटर चीज आणि बटर मिक्स केलं, पण बटरची क्वालिटी वेगळीच आहे रे. A1 क्वालिटी बटर आहे, A1 क्वालिटी बटर. वाव. हा बेसिक चटणी सँडविच, हिरवी चटणी, ब्रेड, बाकी काही नाही, काही नाही त्यात. ट्राय करत आहे आणि मग कॉम्बिनेशन सांगतो. शाळेत पिकनिकला येतो तेव्हा आपल्याला आई चटणी लावून देते. काय आयटम आहे. आणि मग आईला आपण म्हणतो तिकडच खायचं आहे, आई चिडचिड करते की घरी तेच बनवते तेव्हा नाही खात. तो आयटम आहे ना. म्हणजे जर तुम्ही गाडी घेऊन पुण्यावर मुंबईला निघालात, तुम्हाला मस्त की तुमच्या गाडीमध्ये चीज सँडविच घ्यायचं आहे, चटणी सँडविच घ्यायचं आहे, स्लश घ्यायचं आहे पार्सल, आणि गाडी काढायची मुंबईला. करेक्ट. हे ट्रॅव्हल फ्रेंडली रेकमेंडेशन आहे. जगात भारी रेकमेंडेशन, गोल्डन थम्स अप सगळं. म्हणजे तिन्ही आयटमला एकत्रित सगळं जागेलाच सगळ्याला म्हणजे गोल्डन थम्स अप जगात भारी. मस्ट ट्राय. मस्त. आता दुसरा एक आयटम करायचा जो कंपल्सरी आहे. त्याच्यावर लावा हा कॉर्नरला असा तिकडे असा. आणि हा पर्सनल फेवरेट आयटम आहे. आणि एकत्र दोन्ही सँडविच पाहिजे. डायरेक्ट मृत्यू आहे ना. हे स्वर्गात ब्रेकफास्ट नेहमीच असेल. सकाळी पहिल्यांदा आपण उठलो ना, बाजूला बेडच्या ते ठेवलेलं असणार. त्याचा बाप कॉम्बो आहे. प्लीज हे ट्राय करा. जरी वियर्ड दिसलं असलं तरी पण ते लागत वियर्ड नाहीये. इव्हन हा ब्रेड आहे ना, ब्रेड जेव्हा तुम्ही हात लावाल वाटेल खूप ड्राय आहे, पण जेव्हा तुम्ही खाताय तो विरघळतो ब्रेड. पण हा ब्रेड स्वतःचा असतो की आणतात स्वतःचा. आय थिंक ब्रेड म्हणजे त्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे ना त्याची कमाल आहे, नाहीतर काय कोणी बनवेल नाही. हो. तर गणेश आणि साहिल आपल्याला जॉईन झालेले आहेत पुण्यातल्या आपल्या खाऊ गल्लीमध्ये. आता MG रोडला बुधानीला आलोय. इकडे बुधानी आणि सन्स पण आहे, बुधानी आणि ब्रोज पण आहे. आम्ही जेवढं वाचलंय त्याप्रमाणे बुधानी ब्रोज, बुधानी वेफरवाला हे सगळ्यात जुनं आहे असं दिसतंय तरी. गुरुकृपा बरोबर हे ते लिहिलंय. सगळीकडे ॲरो आहेत. एका मंदिराच्या गल्लीत एकदा पॅन करा, कॅमेरामन पॅन कीजिए. या गल्लीत म्हणे आहे. आता आम्ही या गल्लीत चालत जातो. ड्रायफ्रूट काजू हेच आहे ना, वाटतंय ना. टेस्टिंगसाठी फ्रेश वेफर आलेले. हो. कुठे गेला तू गणेश? जे भुकेले त्यांना पहिलं बोलवा. उपास सोडा. बटाट्याचे वेफर. एकदम बर्थडे वाली फिलिंग आलेली आहे मला. थांब जरा, मलाही ट्राय करायचं असतं. एक संपायच्यासाठी घेतलेलं नसतं, त्याच्याबद्दल बोलायचंही असतं. खूप छान. नाही खूप छान. रिव्ह्यू द्या. ते प्रत्येक वेळेस वेफर मध्ये तो एक तळलेला तेलाचा वास येतो बघा, त्यामुळे मूड होत नाही. ते नाहीये याच्यामध्ये, जास्त तेलकट नाहीये जास्त. आणि मला वाटतं 1-2 दिवस चांगला राहील, असाच क्रिस्पी राहील. याच्या दृष्टीने जर कोरडा ठेवला तर मला वाटतं की गोल्डन. मलाही माझंही गोल्डन. कारण मला असं वाटतं की एक म्हणजे ओजी असल्याबद्दल चांगले बटाटे, चांगले साईज बघ त्याचा, आणि तेल पण लागत नाही आणि क्रिस्पी आहे. याचे वैशिष्ट्य अजून आणखीन एक काय आहे, बिंग इन द हार्ट ऑफ द सिटी, शहराच्या मध्यस्थी असून सुद्धा प्रदूषण नाही आहे. हवेचं प्रदूषण नाही, आवाज प्रदूषण नाही. आणि ते म्हटले यू आर नॉट जस्ट सेलिंग हेल्दी प्रोडक्ट्स, तुम्ही चांगलं पदार्थ तर विकताच आहे पण निसर्गाची सुद्धा काळजी घेत आहे. म्हणजे काही प्रदूषण न करता एवढं चांगलं प्रोडक्ट देत आहे. थँक्यू. आलात तर नक्की ते ट्राय करा, गोल्डन थम्स अप. थँक्यू दादा. हे आहे फॉरेनर आल्यांना दाखवायला, जसं इकडे बॉम्बेचं ते ना बॉम्बे स्टोअर, तसं जरा भारीतलं इथं काढून ठेवलंय. मेन स्टोर आतमध्ये आत जा, काकांची गप्पा मारा, तिथे खरी मजा आहे.
वाद हा होता की हे ओजी आहे का, पण इथे आल्यावरती अँबियन्स जो बघतोय मी, म्हणजे पोस्टर्स लागले आहेत, जो फील आहे, कॅरमच्या लाईट वरती लटकवले आहेत, तो सगळं फील बघून हे नक्की वाटतं की दिस इज दी ओजी प्लेस. मुद्दा असा आहे की हे बर्गर किंग पेपरमध्ये वाचलं असेल तर भारतामध्ये खूप वर्षांपासून आहे. त्यानंतर अनेक वर्षांनी या अमेरिकन आले इकडे, त्यांनी मॅकडोनल्ड्स वगैरे आणायला चालू केलं, तर त्यांनी त्यांचं बर्गर किंग आणलं. मग त्यांनी यांच्यावर कॉपीराईट इन्फ्रिंजमेंटचं हे टाकलं, केस टाकली. त्यांचं म्हणणं होतं आमचं किंग ओरिजिनल किंग. मग यांनी यांचं नाव बदललं सेफ्टीसाठी तात्पुरतं आणि बर्गर एवढंच ठेवलं. ते म्हणले किंग आहे आम्ही, माहिती आहे लोकांना, सांगायची गरज नाही. आणि आता ते केस जिंकले, त्यामुळे यांना बर्गर किंग पुन्हा नाव लावता येणार आहे. तर आजचा आपला जो खाऊ गल्ली आहे MG रोडची, ती आम्ही बर्गर किंग इकडे MG रोड संपतो. तुम्ही जर का ह्या बाजूने आला पुणे स्टेशनच्या बाजूने, तर MG रोड जिथे संपतो बरोबर त्या टोकावर बर्गर किंग आहे आणि तेच ओजी बर्गर किंग आहे. आम्ही तिथे आलेलो आहोत. तो व्हेज बर्गर आहे. मागे काही शुद्ध श्रावण पाळणारे लोक बसलेले आहेत, साहिल शेख, तर ते व्हेज खाणार आहेत आणि हा नॉनव्हेज आहे. त्याचं साईज बघा, हा एवढ्यात एवढा जबडा उडून दाखवा. एवढ्यात चार लोकांचं जेवण होतं एवढ्यात. हा जर का आता ह्याचं काय करायचं काय माहिती कसा खायचा, पण ह्याच्यासाठीच फेमस आहे, त्यामुळे आता खाणार होतो आपण. बघूया दाढीत कोण नाही पाडणार आहे. कमीत कमी कोण पाडणार. हा, नाईस, वेल डन. मला वाटतं मी हरलोय आधीच. एवढं क्लीन मी खाणं कठीण आहे. मी त्यातलं थोडं कोल्ड्रिंक पितो, त्यांनी घेऊन टाकलं. कसा बर्गर आहे सांगू तुला. काय ते? मला ना खूप लोक बोलले की हा बर्गर हाईप आहे. हो, माझ्या मते हाईप वर्थ आहे. हा इंडियन बर्गर आहे. Yes. अजिबात त्या परदेशी लोकांसारखा बर्गर नाहीये. याची जी टिक्की, आपली आलू टिक्की काय मिळते ना, टिक्की आहे रे, काय टिक्की आहे याची. प्रॉपर आलू टिक्की मिळते ना आपली रस्त्यावर, तो हा बर्गर आहे. पॅटी धमाल आहे. क्रंची पॅटी. ही जी पॅटी आहे बाय, हा गेम आहे. म्हणजे काय झालं ना, आता आपण सध्या ना खूप एक्सपोज होत, जे आता नवीन नवीन बर्गर आले आहेत आपल्या असे समोर. खरे बर्गर असतात. खरा बर्गर नाहीये हा खरा बर्गर नाही आहे पहिली गोष्ट, पण ह्याची जी चव आहे. म्हणजे माझ्या बिल्डिंग मध्ये मारिओ अंकल म्हणून एक माणूस आहे, जो संडेला मस्त असे ना पॅटी तळतो आणि आम्हाला मुलांना घरी बोलवायचा, मस्त एक बिअर काढायचा बॉटल मध्ये आणि आम्हाला सर्व करायचा. ही ती वाली फिलिंग आहे. करेक्ट. एकदम. म्हणजे हे जे फोटो लावलेत ना रॉकस्टारचे, तो वाला झोन आहे हा. ह्याला माझ्याकडनं, माझं पर्सनल मत आहे कम्प्लिटली, गोल्डन थम्स अप. सेम यार, गोल्डन थम्स अप. तुम्ही आलात तर तुमचं तोंड, हात, बोट सगळं बरोबर आहे, त्यामुळे रेडी राहा. सो नाव, अरे बाय टेक्स्चर एवढं क्रिस्पी आहे ना याचं. आणि क्रिस्पी म्हणजे आत मऊ आहे. हो, आत मऊ आहे, आत मऊ आहे भाई. क्या बात आहे यार. पेरी पेरी फ्राय जग मारतं ना. या अख्ख्या ह्याच्यामध्ये फक्त बिअर मिसिंग आहे. होती पूर्वी माझ्या होती पूर्वी. असं बहुतेक कमेंट्स मध्ये सांगा, जुने जे रॉक ऐकायला येणार आहेत त्यांना विचारतो, कमेंट्स मध्ये सांगा पूर्वी बिअर मिळायचे का. कारण हे सगळं एकदम त्यासाठी बनलेलं फूड आहे. माझ्याकडनं गोल्डन थम्स अप. मला अशा फ्राईज आवडतात त्या मॅकडोनल्डच्या, कारण मॅकडोनल्डच्या मला त्या फुल्ली क्रिस्पी आतपर्यंत असतात ना, त्या आवडत नाही. ते कसं होण्यासाठी डबलदा तळतात. एक सिंगल याला माझ्याकडनं पण मी देतो गोल्डन थम्स अप. म्हणजे आता हा जो एपिसोड झाला, या एपिसोडमध्ये बहुतेक सारंगने अशा काही जागा दाखवल्यात मला की जे ऑलमोस्ट गोल्डन थम्स अपच होत्या. करेक्ट. गार्डन वडापाव सोडल्यास बाकीला आपण सगळ्यांना दिला. बाकी सगळ्यांना आपण गोल्डन थम्स अप दिलेला आहे. त्यामुळे आणि असं बोलणं की काय हे आम्हाला आजकाल गोल्डन थम्स अप वाटत जातो, तसं नाही आहे. तुम्ही ह्या इथे ट्राय करा, खरंच छान डिशेस आहे. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. भाटुपा पुढच्या खाऊ गल्लीसाठी तुमच्या शहरात यायला हवं असेल तर तुमच्या शहराचं कमेंटमध्ये नाव आणि द्या. रेकमेंडेशन पण द्या. हां, कुठल्या गल्लीत. आणि त्याचबरोबर भाटुपाला सबस्क्राईब करा, भाडीपाला सबस्क्राईब करा, विषयकोलला सबस्क्राईब Yes. करा आणि मॅक्सिमम लोकांना व्हिडिओ पोचवा. हा फक्त प्रिया बापट आहे, महेश मांजरेकर आहे म्हणून बघू नका, आमच्यासाठी पण बघा जरा. हां हां, गणेशसाठी बघा. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. हा वजन वाढवून घेतोय, तुम्हाला हे सगळं दाखवलं. खायची पण जरा पण इच्छा नाही आहे खायची, तरी सुद्धा सगळं खातोय. का? कारण तुमचं रिकमेंडेशन चांगलं व्हावं.